तर संत परंपरेमध्ये दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ असल्याचं गोविंदगिरी महाराज म्हणाले। ज्ञानेश्वरी, एकनाथी, भागवत ही केवळ भाष्ये आहेत। पुणे विद्यापीठामधील चर्चासत्रामध्ये गोविंदगिरी महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले। दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेंनी गोविंदगिरी महाराजांच्या वक्तव्यावरून टीका केली आहे। आपल्या संत परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे। स्वतंत्र ग्रंथ ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे। नाथांचं भागवत हे 11व्या स्कंदावरचं भाष्य आहे। संत नामदेवरायांचे अभंगांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे। संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, स्वतंत्र ग्रंथ नाही। स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा साहित्यिकांची चर्चा आहे ना। आदर्श रामदास स्वामी आहेत। ग्रंथ नामे दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येत बोलला असे विशद भक्ती मार्ग। गोविंदगिरी महाराजांना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं किंवा एकनाथ महाराजांचं साहित्य दर्जेदार वाटत नाही, तर त्यांना रामदासांचा दासबोध हा महत्वाचा वाटतो। खर तर स्वामी हे आरएसएसच्या भट्टीत तयार झालेलं प्रोडक्ट आहे। त्यांना इथल्या बहुजनांची संत परंपराच मुळात मान्य नाही। विद्यापीठामध्ये येऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं साहित्य हे संकलित केलं म्हणणं म्हणजे ही वैचारिक दिवाळखोरी आहे। आणि याचा अर्थात गोविंदगिरी महाराजांच्या या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी तीव्र शब्दात निषेध करतो।